तर नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला ढाबा स्टाईल अंडा करीची भाजी बनवून दाखवणार आहे, अगदी झटपट आणि काहीतरी वेगळी. तर हा जो व्हिडिओ आहे तो कालचा आहे, कारण की आता मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे. परत 1 महिनाभर मला व्हिडिओ टाकता येणार नाही म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे. तर मसाल्यासाठी कांदा, खोबरं, टोमॅटो, लसूण, अद्रक चांगला भाजून घ्यायचं, धनेसुद्धा भाजून घ्यायचे, ताटात थंड झाल्यानंतर मसाला बारीक करून घ्यायचे. आता उकळलेले जे अंडे ना ते साल काढून घ्यायचे, त्याला चिरा पाडून घ्यायचे दोघी साईडनं, म्हणजे चांगलं ते फ्राय केले जातात तेला मिठामध्ये. आता कढईमध्ये मी तेल गरम काढलं होतं, तर लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला घातला आणि तेलामध्ये जे अंडे ना ते घालून फ्राय करून घ्यायचे एखादे 2 मिनिटं, म्हणजे छान मसाला त्यामध्ये तो मुरला जातो. नंतर दुसऱ्या कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं, जिरं घालून घ्यायचं आहे, त्यात 2 बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे आणि चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत तेलामध्ये कांदे चांगले परतून घ्यायचे. त्यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचं, कांदा खोबऱ्याचा मस्त मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. घरातलेच कोरडे मसाले घालायचे, त्यामध्ये आपल्याला लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, बेडगी मिरची तर तिखट घातले, कलर येण्यासाठी. खूप मस्त झणझणीत अगदी ढाबा स्टाईल भाजी आपली तयार होते. थोडंसं गरम पाणी घालायचं, म्हणजे छान तरी येईपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचे. थोडंसंच गरम पाणी घालायचं, त्यामध्ये जास्त पातळही ग्रेव्ही करू नका. 3-4 मिनटं भाजीला चांगलं गदकू द्यायचं आहे. नंतरच त्यामध्ये आपल्याला उकळलेले जे फ्राय केलेले अंडे होते त्यात घालून घ्यायचे. भरपूर सारे कोथिंबीर घालून घ्यायची, मस्त आपली झणझणीत अंडा करीची भाजी इथं तयार झाली. तुम्ही चपातीसोबत खा किंवा भातासोबत खा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना.